जंगलामध्ये भटकणे. देवाने इस्रायली लोकांसंग केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम त्याले पाडण्यासाठी दिले होते ते सांगून झाल्यानंतर त्याने सिनाई पर्वत सोडला. देव त्याले प्रतिज्ञा केलेल्या देशाकडे, ज्याले कनान देश पण म्हटल्या जायचे, त्याच्याकडे त्याले घेऊन जात होता. कनान देशाकडे जात असताना देव ढगाचा खांबामध्ये त्याच्या समोर समोर चालत होता आणि ते त्याच्या मागे मागे चालत होते. देवाने अब्राहम, इसाक आणि याकोब यायले वचन दिले होते की त्याच्या वंशजाईले तो प्रतिज्ञा केलेला देश देईन. पण आता त्या ठिकाणी अनेक जातीचे लोक राहत होते. त्याले कनानी असे म्हणत असत. कनानी लोक देवाची आराधना करत नव्हते आणि त्याची आज्ञा मानत नव्हते. ते खोट्या देवीदेवतांची उपासना करत होते आणि खूप बेकार काम करत होते. देव इस्रायली लोकांले म्हणाला, जेव्हा तुम्ही प्रतिज्ञेच्या देशामध्ये जासान तेव्हा तिथे राहणाऱ्या सगळ्या कनानी लोकांले पूर्णपणे नाश करा. त्याच्या संग शांतीने वागू नका आणि त्याच्या संग लग्न करू नका. तुम्ही त्याच्या सर्व मूर्त्यांचा पूर्णपणे नाश करा. जर तुम्ही माया आज्ञा पाडल्या नाही तर तुम्ही माया जागी त्याच्या देवीदेवतांची उपासना करायला लागान. जेव्हा इस्रायली लोक कनान देशाच्या सीमेवर आले तेव्हा मोशेनं इस्रायली लोकांच्या 12 वंशामधून प्रत्येकी एक अशा 12 माणसाईले निवडले. त्याने त्या माणसाईले कसे जाव आणि त्या देशाचा भेद कसा घ्यायचा ह्या बऱ्याच सूचना दिल्या की तो देश कसा आहे हे पाहावे. त्याले त्या कनानी लोकांचा पण भेद घ्यायचा होता की ते शक्तिशाली आहे की दुर्बल आहेत हे पाहावे. हे 12 माणसं 40 दिवस कनान देशात फिरले आणि परत आले. त्यानं लोकांले सांगितले, ज्या देशात आम्ही फिरलो तिथली जमीन एकदम सुपीक आहे आणि पीक पाणी पण भरपूर आहे. पण 10 हे म्हणाले, शहरे खूप मजबूत आणि तटबंदीचे आहे. तिथले लोक धिप्पाळ आहे. जर आपण त्याच्यावर हल्ला केला तर ते निश्चितच आपल्याले हरवतील आणि आपल्याले मारून टाकतील. तेव्हाच कालेब आणि यहोशू म्हणाले, कनानी लोक उंच आणि बलाढ्य आहेत. हे गोष्ट खरी आहे, पण आपण त्याचा निश्चितपणे पराभव करू शकतो. देव आमच्या बाजूने लढणार. पण लोकांना कालेब आणि यहोशूचे ऐकले नाही. ते मोशे आणि हारूनावर भडकले आणि म्हणाले, तुम्ही आम्हाला अशा भयानक ठिकाणी काऊन आणले? इथं युद्धामध्ये मरणे आणि आमच्या बायका आणि लेकरं यायले गुलाम बनण्यापेक्षा मिस्र देशामध्ये राहणं हे बरे होते. ते लोक त्याले परत मिस्र देशामध्ये घेऊन जाईन असा वेगळा नेता त्याले निवडाचा होता. हे पाहून देव रागावला आणि दर्शन मंडपाजवळ आला. देव म्हणाला, तुम्ही मायाविरुद्ध बंड पुकारल्यामुळे आता तुम्ही सगळ्याले ह्या जंगलामध्ये भटकावे लागीन. फक्त यहोशू आणि कालेब यायले सोडून बाकी सर्व 20 वर्षाचे आणि 20 वर्षाच्या वरचे लोक ह्या जंगलामध्येच मरतील आणि त्याच्या प्रतिज्ञेच्या देशामध्ये प्रवेश होणार नाही. जेव्हा लोकांनं देवाले असं म्हणताना ऐकलं तेव्हा त्याले दुःख झाले. म्हणून त्यानं आपले अवजार घेतले आणि कनानी लोकांविरुद्ध लढाई करायला गेले. मोशेने त्याले सावध केले आणि म्हटले की जाऊ नका, कारण देव त्याच्या संग जाणार नव्हता. तरी त्यानं त्याचे ऐकले नाही. ह्या लढाईमध्ये देव त्याच्या संग गेला नव्हता म्हणून त्याचा पराभव झाला आणि बरेच लोक मेले. मग इस्रायली लोक कनानमधून वापस आले आणि 40 वर्ष जंगलामध्ये भटकत राहिले. त्याच्या ह्या 40 वर्ष भटकण्याच्या व्यक्ती देवाने जंगलामध्ये पण त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. त्याने त्याले स्वर्गातली भाकर, ज्याले त्यानं मन्ना म्हटलं, ते खायला दिली. त्याने त्याच्या तंबूमध्ये लावा पक्ष्याचे थवे पाठवले अशासाठी की त्याले मांस खायला मिळावे. ह्या काळामध्ये देवाने त्याचे कपडे फाडू दिले नाही आणि त्याचे चप्पल जोडे पण फाटू दिले नाही. देवाने आश्चर्यकारक रीतीने त्याले खळकामधून पाणी दिले. तरी पण इस्रायली लोकांनी देवाच्या विरुद्ध आणि मोशेच्या विरुद्ध कुरकुर केली. तरी पण देव अब्राहम, इसाक आणि याकोब यायले दिलेल्या प्रतिज्ञेच्या बाऱ्यात विश्वासयोग्य राहिला. अजून एक वेळा जेव्हा लोकांले पिण्यासाठी पाणी नव्हते तेव्हा देवाने मोशेले म्हटलं, खळका संग बोल, म्हणजे त्याच्यातून पाणी निघीन. पण त्या खळकाले आज्ञा करण्याऐवजी त्याने 2 वेळा त्या खळकावर काठी मारून सर्व लोकांसमोर देवाचा अनादर केला. सर्वायले पिण्यासाठी खळकातून पाणी आले. पण देव मोशेवर रागावला आणि म्हणाला,
काऊन की तू असं केलं म्हणून तू प्रतिज्ञा केलेल्या देशात प्रवेश करणार नाही. 40 वर्ष इस्रायली लोक जंगलामध्ये भटकले. ज्या इस्रायली लोकांना देवाच्या विरुद्ध बंड केले होते ते सर्व तेथेच मरण पावले होते. मग देवाने लोकायले परत त्या प्रतिज्ञा केलेल्या देशाकडे जाण्यासाठी त्याचे मार्गदर्शन केले. मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामुळे देवाने लोकांचे नेतृत्व करण्यासाठी त्याची मदत करण्यासाठी यहोशूची निवड केली. देवाने मोशेले हे प्रतिज्ञा दिली की एक दिवस त्याच्या सारखाच दुसरा भविष्यवक्ता देव पाठवीन. मग देवाने मोशेले अभिराम पर्वताच्या नबो नामक शिखरावर जाऊन प्रतिज्ञा केलेला देश पाहायले सांगितला. मोशेने प्रतिज्ञा केलेल्या देश पाहिला, पण देवाने त्याले तेथे प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली नाही. मग मोशे मरण पावला आणि इस्रायली लोकांनी 30 दिवस त्याच्यासाठी शोक केला. यहोशू त्याचा नवीन नेता बनला. यहोशू एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला आणि त्याच्या आज्ञा पाळल्या.